हे बघा मी काम करताना मत्स्य सायझिंग इथं कामाला आहे बघा. हा आमचं काम. आपण कंपनीत आलो आहे. त्या कंपनीत नाही येऊन बघा बघा हे बघा कापडासाठी लागणारं सूत असते की नाही. ते सूत सायझिंगला जाते ना पहिला वार्पिंगवर जाते. हे बघा हे सूत बघा हे सूत बघा. हे सूत जे आहे की नाही आपण कापड बनवण्यासाठी लागते ना आपल्याला. हां हे वार्पिंग म्हणायचं त्याला. वार्पिंग मशीन म्हणायचं त्याला. वार्पिंग मशीन म्हणायचं. हे बघा हे वार्पिंगवर काम करणारा कामगार. हे कामगार बघा हे त्या नाही बघा. हे सूत बघा हे सूत बघा. हे सूत आहे यावर येते. हे वेस्टेज पडलेलं आहे हे त्यातनं. हे सूत आहे की नाही. हे बघा हे सूत येते इथं वार्पिंगवर. हे वेगवेगळ्या पार्टीची कापडाची क्वालिटी आहे. कापडाची क्वालिटी वेगवेगळी आहे. हे रेकामं रुळायचे रेकामं रुळायचे हे भरलेले. हे लागणारं मटेरियल आहे हे. आता आपण आलो आहे सायझिंगकडे. सायझिंगला म्हणजे जे कापड तयाराला मागावर जे सूत जाते ते अशा पद्धतीचे जे कच्चं सूत असते हे असं यात नाही ते आरिंग फळ जी बनवतो आपण मटेरियल टाकून त्या खडीतनं हे तयार होते. यातनं हे सूत असं बुडून जाते. त्यावरनं वाळते. त्यावरनं वाळून हे असं जाते. हे लाल कलरचा लासा आहे. हे 100 मीटरला पडते. हे 2 डबल. आणि हे अशा प्रकारे सूत जाऊन हे घाण उडण्यासाठी इथं फॅन लावलेला इथं फॅन लावला. आणि हे सायझिंगवर काम करणारा माणूस हे लक्ष देत बसतो हे मशीनकडे. आणि हे अशा प्रकारे कापडासाठी लागणारे हे जे भीम म्हणायचं. हे चालूमध्ये भरत असते. ते भरल्यानंतर भरून तयार झाल्यानंतर हे रेकामं आहे हो. आणि हे असं पॅकिंग करून हे किती मीटर भरायचं काय भरायचं हे असं पद्धतीत भरलेलं असते. ती स्वतःची बाचकी अशा रीतीनं एवढं जाते मागावर गेल्यानंतर मग कापड तयार होते. आणि नेक्स्ट टाईम तर मला कापड होतेलं मागावर नेतो आणि त्याचा व्हिडिओ बनवतो. गुड बाय.